तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सुद्धा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट अशी समोर आलेली आहे. जर आपण बघितलं राज्य सरकारने ई-KYC प्रक्रिया आणि अर्ज पडताळणी प्रक्रिया केल्यानंतर सुमारे 1,66,00,000 पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली आहे. त्यामुळे भविष्यातील हस्ते थेट बँक खात्यात म्हणजे DBTद्वारे डायरेक्ट जमा करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. यापूर्वी जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी ई-KYC केलेले आहे, पण माहितीतून त्रुटी किंवा पडताळणी प्रक्रियेमध्ये झालेली त्रुटी यामुळे अंतिम संख्या निश्चित झालेली नाही. त्यामुळे आता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचा डेटाबेस सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. तर किती लाभार्थी पात्र करण्यात आलेले आहे, कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे, जुलै हप्त्यासंबंधी काय, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण बघूया. जर आपण बघितलं तर एकूणच्या नोंदी आहेत त्या 2.63 कोटी महिला ही सुरुवातीला जर नोंदली. त्यानंतर बघितलं आपण तर पात्र ठरलेल्या महिला होत्या 2.47 कोटी. ई-KYC आणि पडताळणी झाल्यानंतर जर आपण महिलांची अंतिम पात्र लाभार्थी होती 1.66 कोटी. म्हणजेच पडताळणी प्रक्रियेत सुमारे 66 लाख महिलांची नावे अपात्र ठरल्याची माहिती समोर आली होती. 66 लाख महिला मग अपात्र का ठरल्या ते आता आपण समजून घेऊया. राज्य सरकारने केवळ पात्र महिलांनाच हा लाभ मिळालेला पाहिजे यासाठी ई-KYC आणि अर्जाची सखोल पडताळणी सुरू केली होती. पडताळणी दरम्यान पुढील बाबी ह्या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने जर सर्वात महत्त्वाची जी बाब ठरली ती म्हणजे ई-KYC पूर्ण झाले आहे का. त्यानंतर आधार व बँक खात्याची माहिती जुळते का. आता काही ठिकाणी जर बघितलं तर आधार वेगळं आणि बँक खात्याचं वेगळं, ही माहिती जुळली नाही तरीसुद्धा बाद करण्यात आलेला आहे. अर्जाची माहिती योग्य आहे का, त्या अर्जामध्ये जी माहिती भरलेली आहे तुम्ही ती योग्य आहे का. त्यानंतर योजनेच्या पात्रता अटी पूर्ण होतात का. या प्रक्रियेत अपात्र अर्ज वेगळे करण्यात आलेले आहे. बरं, मात्र जी ह्या क्रायटेरियामध्ये बसले त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रथा बऱ्याचशा लोकांच्या मनातील भ्रम आहे की जुलै महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार. चला त्यासाठी त्यासंबंधी आता समजून घेऊया. अंतिम लाभार्थी यादी तयार झाल्यानंतर ही जी यादी आहे ती तयार झाल्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. जर आपण बघितलं तर अंतिम यादी तयार झालेली आहे, म्हणजेच आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता जो आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला. मात्र हप्ता जमा करण्याची अधिकृत अशी तारीख अद्याप सुद्धा जाहीर करण्यात आलेली नाही. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर अंतिम वेळापत्रक हे स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण तुमचे नाव यादीत आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं, चला ते पण समजून घेऊया. तुमचे नाव जर योजनेसाठी अर्ज केला असेल तर अधिकृत लाडकी बहीण योजना पोर्टलला तुम्ही भेट द्या. त्यानंतर अर्ज क्रमांक किंवा आवश्यक माहिती भरून लॉग इन करा. तुमचा अर्ज आणि ई-KYC स्थिती तपासा. अंतिम पात्र लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का नाही ते सुद्धा पहा. बरं, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ई-KYC आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तयार झालेला हा डेटाबेस भविष्यातील सर्व हप्ते किंवा देयकांसाठी आधार म्हणून वापरला जाईल. त्यानुसार पुढील जी DBT प्रक्रिया आहे ती अचूक व पारदर्शक होण्यास सुद्धा मदत होईल असे त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण याच्यातून निष्कर्ष काय निघाला मग. लाडकी बहीण योजनेतील ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी तयार झालेली आहे. त्यामुळे पुढील हप्ते वितरित होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र जुलै हप्ता जमा होण्याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नसल्याने लाभार्थी केवळ अधिकृत घोषणांवर विश्वास ठेवावा आणि ई-KYCची अर्जाची स्थिती तपासावी अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.